काउंसिलर संतोष बारसे અને બાંધકામ વ્યવસાયી સુનિલ રાખોંડે કારમાં ભુસાવળ શહેર તરફ આવી રહ્યા હતા ત્યારે બાઇક ઉપર સવાર 3 થી 4 અજાણ્યા લોકોએ કાર ઉપર અંધાધૂંધ ફાયરિંગ કર્યું હતું। क्या कहना चाहिए आज भुसावल शहर में जो है गोलीबार हुई, क्या घटना है? आज शाम अंदाज 10 बजे भुसावल शहर में मेरी माता मंदिर के पास शिफ्ट गाड़ी में 2 आदमी जा रहा था। अचानक में 2 आदमी उस गाड़ी के पास आया और उसके ऊपर फायर किए थे और फायर करने के बाद ये दोनों आदमी उस जगह से भाग गए थे और जो दोनों आदमी को हॉस्पिटल में लेके आने के बाद डॉक्टर्स ने मृत्यु घोषित किया है। जो दोनों आदमी जो मौत हुई है उसका नाम है, एक को संतोष बारसे, दूसरा का नाम है सुनील राखुंडे। और कौन आरोपी है और किस कारण पे उसने ये मर्डर किया है इसके बारे में हमारा तपास चालू है। जिनपे हल्ला हुआ है उसमें नगर सेवक का भी नाम आया है? जिन पे हल्ला हुआ है मतलब ये एक्स नगर सेवक है, अभी नहीं है। सर ये कोई पुरानी दुश्मनी वगैरह हो सकती है इसमें? ऐसा इंफॉर्मेशन मिल रहा है, उसका सब का बारे में हम इन्वेस्टिगेट कर रहे हैं। आज रात्री भुसावळमध्ये जळगाव नाकाच्या जवळ मरीमाता मंदिरजवळ स्विफ्ट डिझायरमध्ये जाणारे 2 इसमांवर अज्ञात आरोपींनी गोळीबार केलेला आहे आणि त्याच्यात ते गंभीर जखमी झालेले आहेत। त्यांच्या इथे भुसावळमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलला ट्रीटमेंट घेऊन त्यांना पुढं शिफ्ट केलेलं आहे जळगावसाठी। तिकडे त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे। आता आपण जे आरोपी आहेत त्याचे शोधत आहेत, आपले लोकल क्राईम ब्रँच आणि टीम त्यांचे शोधत आहेत। त्याच्याबद्दल लवकरच उलगडा होईल की ते कोणी हल्ला केलेला आहे। नेमकं ही जी घटना घडलेली आहे सर, जे पूर्ण भांडण होतं पूर्व वैवाद ते काय होतं त्याच्याबद्दल अजून काही निष्पन्न झालेलं नाही, ते तपासात निष्पन्न होईल। आता सध्या तरी आपली प्रायोरिटी आहे की ते जे जखमी आहेत तर त्यांच्यावर उपचार करून घेणे आणि त्याच्याबद्दलचं जे कायदेशीर कारवाई आहे ती करणे आता सध्याचं आमचं प्राधान्य आहे। नेमकं किती गोळ्या लागल्या ते पण आता तपासात निष्पन्न होईल, ते अजून स्पष्ट झालेलं नाही। फॉरेन्सिकची टीम स्पॉटवर आहे, त्यांच्या तपासानंतर ते निष्पन्न होईल की किती गोळ्या लागलेल्या आहेत आणि काय परिस्थिती आहे। सर ऑन द स्पॉट कोणी आहे का? कुठून येत होतं? त्याच्या ऑन दी स्पॉटबद्दल काही कल्पना नाही, कारण डॉक्टरनी आपल्याला सांगितल्यानंतरच कळेल की त्यांचं काय झालेलं आहे। नेमकं ते कुठून येत होतं, कुठे जात होतं? ते ॲक्च्युली भुसावळकडे येत होते हायवेकडून, तेवढी डायरेक्शन आपल्याला समजलेली आहे। मग कुठून येत होते ते माहीत नाही, फक्त भुसावळकडून भुसावळच्या दिशेमध्ये गावामध्ये ते हायवेकडून येत होते। जळगावच्या दिशेने जो रोड येतो तिकडून भुसावळकडे जात होते, त्यामधल्या पॉईंटवर ते झालेलं आहे। गावामध्ये आपल्या गाडीमध्ये किती लोक होते? गाडीमध्ये प्रथमदर्शनी 2 लोक दिसत आहेत, तर अजून तपासामध्ये आपण बघत आहे की दुसरे कोणी होते की नाही। दोन्ही नगरसेवक असल्याची माहिती मिळाली, त्याच्यावर हल्ला झाला त्याच्याबद्दल तपास सुरू आहे। आम्ही त्यांचे नाव आणि त्यांची पार्श्वभूमी बाकीचं जे काय आहे त्याच्याबद्दल तपासात